9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि महाराष्ट्र हळहळला। या केसमधील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। मात्र त्याबाबत आता एक संशयित महिला आणि खळबळजनक दावे समोर आले। ही महिला संतोष देशमुख यांच्या घराजवळ ठाण मांडून बसलीये। त्यांच्या घरातच आंघोळ करण्याचा आग्रह करू लागली। त्यामुळे देशमुख कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। या महिलेचे कृष्णा आंधळे सोबत काही कनेक्शन आहे का, यावर देखील त्या महिलेनं मोठा दावा केला। एक अज्ञात महिला देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली। सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 6 वाजता देशमुख कुटुंबियांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली। कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तिने सुरुवातीला केला। मात्र पोलीस आल्यानंतर तिने नाव सांगण्यास देखील नकार दिला। तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशीही मागणी केली। दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातलीच बाथरूम मध्ये आपल्याला आंघोळ करायची आहे असा तिचा हट्ट होता। यानंतर ती देशमुखांच्या घराच्या परिसरात बसून राहिली। रात्रभर पॅन्डॉलमध्ये झोपली। अखेर सकाळी केस पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली। मात्र सदरील महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे। या महिलेशी संवाद साधण्यात आला, त्यावेळी तिने काही माहिती दिली। ती म्हणाली की रत्नागिरीवरून आले। धनंजय देशमुख आले की त्यांना मी एक गोष्ट सांगणार आहे। रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, बारामती, दौंड, जामखेड, आंबेजोगाई, मस्साजोग 30 तासांचा हा प्रवास करून आले। धनंजय देशमुख यांना मला भेटायचंय। दामनिया माझा खास फ्रेंड। वैभवी देशमुख मला टीव्हीवर दिसते। मला घरदार आहे, बंगला आहे, सगळं असा दावा या महिलेने केला। ही महिला मनोरुग्ण आहे की मनोरुग्ण असल्याचं नाटक करते। हेरगिरी करण्यासाठी या महिलेला कोणी पाठवलंय का, असा एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित राहतात। कृष्णा आंधळेने तर महिलेला पाठिंबा दिला नसावा असा देखील संशय येतोय। तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंट करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।